खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये राहतोय। उदरनिर्वाहासाठी त्यातली अनेक मंडळी मुंबई इतर ठिकाणी आहेत, परंतु जी लोक पश्चिम भागामध्ये राहतात तसेच वाड्या वस्त्यांवर ठाकर समाज राहतो, या लोकांना अजूनही स्वातंत्र्यानंतर रस्ते मिळाले नाहीत, परंतु ते रस्ते प्राधान्याने तयार करण्यासाठी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे। तसा प्रश्न मी अधिवेशनात मांडलेला आहे। त्याचबरोबर आरोग्याच्या हिशोबानं कुडा आणि डेने 2 PHC आहेत, परंतु अद्ययावत नाही आहे ती। त्यामुळे एक 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालय डेने या ठिकाणी जर झालं तर इतर सुविधांसाठी पुणे किंवा खेड या ठिकाणी यावं त्यांना लागणार नाही। आणि त्या माध्यमातून पाण्याचा मोठा प्रश्न जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये आदिवासी भागामध्ये होत असतो, कारण धरणाचं पाणी जसं खाली येईल तसं पाठीमागं नदी कोरडी पडते, मग पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आणि शेतीला पाणी काय मिळत नाही। त्यामुळं बुडीत बंधारे त्या ठिकाणी वरच्या भागात व्हावेत अशी अनेक दिवस आदिवासी समाजाची मागणी आहे। त्या दृष्टीनं ते बंधारे होण्यासाठी मी मागणी केलेली आहे। अशा अनेक मागण्या आदिवासी बांधवांसाठी केलेल्या आहेत। माझा उद्देश एक आहे की खेड तालुक्याच्या आदिवासी बांधव, मग तो महादेव कोळी समाज असेल किंवा ठाकर समाज असेल किंवा इतर आदिवासींसाठी काम करणं आणि त्या माध्यमातून जे प्रश्न त्यांच्यासाठी फक्त प्रश्न म्हणून नाही, परंतु त्याचा पाठपुरावा करून ते सोडवण्यासाठी मला प्रयत्न करायचे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।